झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। फूट आदिवासी जागा हो, संघर्षाचा जागा हो। आपण बघू शकताय हे आंदोलन मागील 48 तासांपासून नाशिक गुजरात महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी पेसा 17 वर्गातील पात्रताधारकांची तात्काळ नियुक्ती करावी यासाठी मागील 22 दिवसांपासून नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला 22 दिवस उलटूनही शासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यानं गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील 13 जिल्ह्यातील आदिवासी बांधव नाशिक गुजरात महामार्गावर चक्काजाम आंदोलन करतात। तसेच माजी आमदार JP गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, NDCC बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित हे देखील आजपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर उपोषण करणार आहेत। जोपर्यंत आमच्या प्रमुख मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन आणि उपोषण सुरू राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। सर, आमचं जे आंदोलन आहे ते गेल्या 1 ऑगस्ट पासून ते आजचा 23वा दिवस आहे, 23 तारीख आहे। 23 दिवस सर झाले। आतापर्यंत जे काही व्हायला पाहिजे, आमच्या मुख्य मागण्या आहे की आमच्या ज्या 17 वर्गाच्या पेशा भरती आहे त्या भरतीमध्ये तुम्ही आम्हाला नियुक्त्या द्या, परंतु त्या कुठेतरी दिल्या जात नाही आहे। आणि त्यांना आम्ही सांगितलं होते की 21 तारखेपासून आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ते आम्ही सर सुरू केलेले आहे। तुम्ही जर बघितलं तर नाशिकमध्ये पेठ, सुरगाणा, हर्सुल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन सुरू आहे। तसेच स्पेशली पालघर जिल्ह्यामध्ये आज चारोटीजला तुम्ही गेला तर तिथे सुद्धा पूर्ण जो मुंबई आणि दिल्ली हायवे आहे तो पूर्ण ठप्प करण्यात आलेला आहे। आजच्या दिवसापासून जर तुम्ही सरकारने कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही तर हे आंदोलन असंच सर मोठ्या प्रमाणात तीव्र आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं जाईल। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत असं ऐकलंय। त्यांना आपली विनंती आहे की त्याने आपल्या प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि हा प्रश्न मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा आपण त्यांच्याकडे करतोय। मागील 2 दिवसांपासून नाशिक गुजरात महामार्ग रोखल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे। त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।